तो आपल्या मसल पेनला लय पोरांना माहीत नसते टेक्निक काय करायचं, कंटिन्यू रनिंग करते, त्याच्यानंतर स्ट्रेचिंग तर करते, वॉर्मअप करते. आपण पण आता काय झालं लय दिवसामध्ये स्किप केलं तर, पण आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. असं इंजुरी असते काही काही, आपण वॉर्मअप करतो, स्ट्रेचिंग करतो. आपण पहिले धरणाकट प्रॅक्टिस चालू केली ती, पावसामुळं ते बंद झालं. आता हे प्लॉटिंग चांगली झाली, आता प्लॉटिंग काही दिवस चालले लगेच कंपाऊंड मारून घेतलं, आता बंद झालं हे. पण आता म्हणजे आपण तरी क्रॉस करून येतो. उद्या नाही म्हणलं तर मग अवघड होऊन जाईल, आपल्याला ग्राउंडच नाही. पण आपलं बाकीचे कामं झाले. पण गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 288वा दिवस आहे. तर आज थोडंसं लेट झालं, 6 वाजता घरून निघलो होतो आपण. तर काय नाही, हिवाळा आहे आज, थंडी नाही पण एवढी. पण एवढं एक आहे, आज आपलं ग्राउंडचा एक लपडा झाला. कंपाऊंड मारल्यामुळे थोडं उड्या मारून जाणं लागू राहिलं. बघू काहीतरी करू. आज लॉक लावलेलं आहे, आपल्याला भिवून जाणं लागतं इकडं. ओपन तर ठेवायचं होतं यार थोडंसं. कारण की इथून सगळं कंपाऊंड पॅक केलेलं आहे, कुठं जायला जागा नाही. एक गोष्ट कळाली, अडचण तर येतच राहते. प्रत्येक गोष्टी अडचणला साईडला ढकलून आपलं कंटिन्यू काम करणंच लागतं. कारण की आपण पहिले धरणाकट प्रॅक्टिस चालू केली ती, पावसामुळं ते बंद झालं. आता हे प्लॉटिंग चांगली झाली, आता प्लॉटिंग काही दिवस चालले लगेच कंपाऊंड मारून घेतलं, आता बंद झालं हे. पण आता म्हणजे आपण तरी क्रॉस करून येतो. उद्या नाही म्हणलं तर मग अवघड होऊन जाईल, आपल्याला ग्राउंडच नाही. तर बघू आता काय होतं. पण एक गोष्ट आहे, कंटिन्यू करू, काही ना काही होणार आहे. फक्त एवढं आहे, आपण आपल्या जे चॅलेंज आहेत आणि जे आपलं काम आहे त्याच्यावर डटून राहायचं. बाकीचं काय ऑप्शन मार्ग निघत राहते काही ना काही. तर तेच बघू आता. आजचं आलो आपण इकडं, इथं नाही आलं दुसरं काहीतरी राहील. पण एवढं आहे, होईन काही ना काही. फक्त चालायचं आपण आपल्या हातात असते. नाही तर हे झालं मग आता काय करायचं, हे करायचं, हे गोष्टीचा विचार नाही करायचा. वर्कआउट कसं करायचं ह्या गोष्टीचा विचार करायचा तर होतं. तर इथं आता क्लब चालू झालं, अमन स्पोर्ट्स क्लब. इथं स्विमिंग पूल आहे, अजून टेनिस रॅकेट आहे, म्हणजे 5-6 प्रकारचे खेळ आहे. वाळूजमध्ये सगळ्यात पहिले अमन कंस्ट्रक्शन मोठं आहे, तर ह्यांनी सगळ्यात पहिले वाळूजला हे बनवलेलं आहे. तर हे चालण्याची शक्यता जास्त आहे, कारण की आता जे हे चालू झालं तर इकडं पोरं ते भरपूर येणार आहे आता. तर चला, तर बरं आहे, चांगलं आहे. स्विमिंग आपल्याला पण स्विमिंग शिकता येईल. आपण म्हणजे आपल्याला ट्रॅकॅथलॉन ट्राय करायचं होतं, पण त्यासाठी एक गोष्ट बेसिक बघा, सायकलिंग आपल्याकडे येणार आहे आता, रनिंग तर आहे आपली, स्विमिंग बाकी होती. बघा स्विमिंग पण इथं अवेलेबल झाली. आता कुठं लांब जायची गरज नाही, इथंच असली ना तर शिकता येतं इथं पण आपल्याला. तर हेच मेन गोष्ट आहे. तर चला, म्हणजे काही गोष्टी चांगल्या पण झाल्या इथं. तर एक काही चांगलं होतं, वाईट होतं, होत राहतं, पण आपलं काम आहे कंटिन्यू करणं, ही मेन गोष्ट आहे. तर चला, तर सॉक्स आणले बघा. सॉक्स काल नवीन आणले होते. पहिले सॉक्स लयच झिजून गेले, ते फिटिंग येत नव्हती. कधी पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला लॉंग मारायचं काय मारायचं त्या दिवशी सॉक्स नवीन घालायचे. नवीन घातले ना थोडं कुशनिंगला सपोर्ट होतो. तर असं काल एक कंपनीत आपला मित्रच भेटला, तो पण भरती करतो. पण काय आहे, 6 महिन्यापासून ग्राउंड करू राहिला, ग्राउंड निघत नाही. का बरं निघत नाही? वेट जास्त आहे. पहिले काय करते आणि वर्कआउट विचारला, वर्कआउट कसा आहे, एक दिवस स्प्रिंट, एक दिवस 1600, 2400, हाच वर्कआउट फक्त. एक दिवस स्क्वॉट्स, हे वर्कआउट नाही. मेन फंडा काय आहे ते कमी करत नाही ना. मेन रनिंग हा पहिल्यापासून सांगतो, मग टेक्निकचा गेम आहे. वेट जास्त असलं तर पहिले वेट कमी करा,
नाही तर काय होतं, तुम्ही रनिंग करता करता वेट जास्त आहे, रनिंग करता पायावर लोड येतो, शिन पेन होतो, हड्ड्या दुखत्या, एक तर प्रोटीन काही घेत नाही, परत खाणं बरोबर नाही, पाणी जास्त पित नाही, ह्या गोष्टीमुळं रनिंग तुमची परफेक्ट होतच नाही. इकडं गड्डा केलं इकडं चढून जातं लगे, तुम्ही लेवलला येतच नाही. 6 महिन्यापासून प्रॅक्टिस करू आलं, जसं तसं वजन आहे, जसं तसं परफॉर्मन्स आहे, परफॉर्मन्स वाढतच नाही. तर ही मेन गोष्ट असती. तर काय करायचं, कधी पण रनिंग केली ना टेक्निकने करायचं. पहिले जाड असले ना, पहिले वेट लॉस करा, मग रनिंग परफेक्ट होऊन जाते. त्यासाठी इन आउट वर्कआउट वेगवेगळं तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या वेळेस, पण एक आहे कोणती पण गोष्ट टेक्निकने करा, नाहीतर असं किती झटत राहिले तुम्ही, हे काहीच होणार नाही, उलट वीकपणा होऊन जाईल तुम्ही. तर चला, तर चला, वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करायचं, जॉगिंग करायची. जॉगिंग काल आपण इकडे गेली ती, इकडे एक राऊंड मारला, पायला दुखून गेलता. तर काल संध्याकाळी काय केलं, आपण थोडीशी मालिश केली आणि थोडंसं फुल बॉडी स्ट्रेचिंग केली काल, त्याच्यामुळे पाय थोडासा रिलॅक्स वाटू राहिला. आता आपण थोडीशी नॉर्मल जॉगिंग करू, 1-2 राऊंड मारून बघू, ओके होत असला तर ठीक आहे. तर आता काय करायचं, आपल्याला ह्याला सोल्युशन आयसिंग, आयसिंग करणं लागेल. जे व्हिडिओमध्ये बघत नाही का, रीलमध्ये बघते बघा, पाण्याच्या टपमध्ये पूर्ण बर्फाच्या बसते बघा पूर्ण बॉडी. याने काय होतं, जेवढे मसल पेन राहतो ना, मसल पेन पूर्ण रिकवर होतो. आपण लय दिवस झालं आयसिंग केली नाही आणि मालिश फक्त आता केली, पहिले तर केली नव्हती एवढ्या टाईममध्ये, आणि बिझी शेड्यूल असल्यामुळं जमणच नाही ते आपल्याला. तर हे 2 गोष्टी तर करणंच लागणार आहे. जर तुम्हाला कंटिन्यू रनिंग जर करायची असली किंवा कंटिन्यू वर्कआउट करायचा असला, तर तुम्हाला आयसिंग नाही तर मसाज करणंच लागते. कारण की आतून प्रोटीन तर ते घेऊ राहिलो आपण, पण मसलला पण आपल्याला रिकवर करायला त्याला मालिश, मसाज, सर्व्हिसिंग लागतीच. तर ही गोष्ट आहे. तर यासाठी आज आपण काय करू, थोडंसं आयसिंग करू. आयसिंग केल्याचा व्हिडिओ पण टाकू आपण, आयसिंग कशी करायची. तर आयसिंग करू, त्याच्यानंतर बघू काय रिझल्ट भेटतो. कारण भेटतोच रिझल्ट, पण हळूहळू भेटतो, हळूहळू करणं लागते. हप्त्याला एकदा तर आयसिंग, हप्त्यातून एकदा-दोनदा आयसिंग तर करणंच लागते, म्हणजे मसल रिकवर होऊन जाते आपली. आता काय करू, इथं जॉगिंग करू 1-2 राऊंड, आणि मग आजचा वर्कआउट काय ते सुरुवात करू.
तर काल थोडी मसाज केल्यामुळं नी पेन थोडासा बरा झाला, एवढं काही नाही पण होईन थोड्या वेळाने, थोडी जास्त रनिंग केल्याने. तर चला जॉगिंग तर केली, बॉडी गरम करून घेतली. आजचा वर्कआउट काय ते बघू आपण. आपली जॉगिंग झाली कंप्लीट. तर आजचा वर्कआउट आपला ॲप्स वर्कआउट, कारण की काल आपण अप्पर बॉडी केलं तर आणि रनिंग दुसरा वर्कआउट करणार होतो आपण स्लो फास्ट, पण काय आहे आपल्या नीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं आपण काय करू थोडंसं आता ॲप्स वर्कआउट करणार आहे. तर चला ॲप्स वर्कआउटचे किती प्रकार करता येते आणि बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत कोणकोणते करता येते तर ते बघू. ॲप्स आणि कोणत्या वर्कआउटनी ॲप्स आपले बनते आणि हे बघणार आहे आपण सगळं, आणि किती किती सेटअप कसे मारायचे ते पण सांगू क्लिअरमध्ये. तर चला. तर ॲप्स वर्कआउट मारायच्या आधी आपण काय करणार आहे ते एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपल्या मसल पेनला लय पोरांना माहीत नसते टेक्निक काय करायचं. कंटिन्यू रनिंग करते, त्याच्यानंतर स्ट्रेचिंग तर करते, वॉर्मअप करते. आपण पण आता काय झालं लय दिवसामध्ये स्किप केलं तर, पण आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. असं इंजुरी असते काही काही, आपण वॉर्मअप करतो, स्ट्रेचिंग करतो, सगळं करतो, तरी आपलं मसल इंजुरी होती किंवा नस ताणती किंवा आपल्याला म्हणजे गुडघ्यात चमक निघती किंवा मांडीत चमक निघती. असं कोणती पण इंजुरी का होती, कारण की आपण त्याला आयसिंग करत नाही आणि एक मसाज करत नाही. मसाज म्हणजे थोडंसं पहिली स्टेप आहे, त्याच्यानंतरचं आयसिंग आहे. आयसिंग म्हणजे बर्फानी मालिश करायची. बर्फानी काय होतं माझं, जी पेशी असतं ना आपल्या मसल बिसल ते डॅमेज झालेलं पूर्ण हाडापर्यंत जाऊन रिकवर करून घेते पूर्ण पाय. कारण की आपण काय करायचं, मागं आपण हिल पेन होत होतं आपल्याला, तर आपण केलं तर बघा छोट्या ह्याच्यात पाणी घ्यायचं टपात, त्याच्यामध्ये पाय 5 सेकंद बुडवायचे, 5 सेकंद बाहेर काढायचे, 5 सेकंद बुडवायचे, 5 सेकंद बाहेर. याने काय होतं पूर्ण जे पायातला तणाव असतो ना ते पूर्ण रिलीज होऊन जातो. थोड्या वेळेस पेन होतो करायच्या टायमाला, पण नंतर पूर्ण तणाव निघून जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणजे पाय असं आखड्यावानी आणि किंवा असं मसल जामवानी होत नाही. त्याच्यामुळे आज काय करणार आपण, आपलं फुल बॉडी तर करणं आहे आपल्याला, पण आता काय तर जुगाड करून आपल्याला तुमच्याकडे जर तुमचा टप बीप नसला एवढा तर त्याच्यामध्ये डायरेक्ट बसा, नसला तर मग काहीतरी आयसिंग डायरेक्ट आईस नाही लावायचं त्याला, तर पॉलिथिनमध्ये घेऊन असा आईस लावू शकता. हे पण तुम्ही करू शकता, पण जेवढं पाण्यामध्ये बसतं ते सगळ्यात बेस्ट आहे. पण आपण करू जुगाड, आज काहीतरी जुगाड करू आपण, कारण की गुडघ्याला आणि आपल्या तळपायाला याला लय दिवस झाला आयसिंग झाली नाही. तर मसाज जर करतो आपण हप्त्यातून एकदा, आता त्याचं रुटीन आता प्रॅक्टिस आपली डेली असल्यामुळं आपल्याला हे मसाज एक दिवस मसाज आणि एक दिवस आयसिंग हे हप्त्यातून 2 दिवस करणंच लागणार आहे, तरच आपली मसल रिकवर होईल. नाही तर काय एक क्रॅम्प येणं, ही मसल जाम होणं, इंजुरी होणं, ह्या गोष्टी ह्याच्यामुळेच होत्या. पहिली स्टेप तर कंप्लीट केली आपण वॉर्मअप स्ट्रेचिंग, त्याच्यापेक्षा जर नॉर्मल करत असले तुम्ही या 2 गोष्टींनी भागून जातो, पण ॲडव्हान्स कंटिन्यू करत असले तर या 2 गोष्टींनी भागत नाही, याच्या प्लस पण काहीतरी करणं लागतं. तर ह्या गोष्टी आहे, या गोष्टीला जाणायला माहीत नसतं आणि अकॅडमीवाले सुद्धा सांगत नाही. तर ही गोष्ट नक्की फॉलो करा, तुम्हाला कोणती मसल पेन किंवा कोणती इंजुरी होणार नाही. तर चला आता आपला रेग्युलर वर्कआउट काय ते बघू. गाडी ना ठीक आहे, सगळ्या साईडनं धिंगाणा होत जातो, पुढं घातली तरी कळला देत नाही. माझं म्हणा काही ना काही देते ड्राय फ्रूट डायरेक्ट देते 50 काय 3 तर देतात 50 150 रुपयाचे 150 रुपये 20 रुपये बॉक्स.
काम भेटेल तुम्हाला मग म्हणणं नका सोडू असं काम. काय होतंय 2 शब्द ऐकले तर ऐकलं नाही रे, नाही भेटत नाही मला. तर चला, आजचा वर्कआउट हा पहिला स्टेप कंप्लीट झाली. आता दुसरा वर्कआउट काय ते बघू आपण. पण एक लिमिट पण आहे. मला जे लागतं त्या गोष्टीसाठी ती गोष्टी आहे नाही. मग तुम्ही एक विचार करा ना, समजा तुम्ही जाते किती 2:30ला, आता फक्त 2:30ला जायचं नाही ना, 8ला 7ला जायचंय. म्हणजे किती टाइम वाचू लागला त्या दिवसातला. थोडंसं पॉझिटिव्ह. तर हे ॲप्स वर्कआउट केला. ॲप्स वर्कआउट आपल्यासाठी पुरा बकवास आहे, ह्यानी इफेक्टच पडत नाही. पण आपण कसं, जे बिगनर लोक आहे ना त्यांनी हा केला तर जमतो. पण आता आपल्याला जमत नाही, कारण की किती मारलं ना इफेक्टच पडत नाही. त्यामुळे आपण दुसरा वर्कआउट चालू केला. पण हा जे बिगनर लोक आहे किंवा जे नवीन नवीन ॲप्स मारायला चालू करते त्यांसाठी हा बेस्ट आहे. तर हा वर्कआउट तुम्हाला डेमोसाठी दाखवला. याचे 3 सेट आहे. 3 सेट तुम्ही आपण 30-30चे 3 सेट मारले. हे मारू शकतो तुम्ही जास्त अजून, जशी तुम्हाला कॅपॅसिटी तशी. तर चला, आता नेक्स्ट आपला वर्कआउट काय ॲपचा ते बघू. चला. तर ह्याचे आपण 4 सेट मारले 60-60चे. त्यांनी पण काय होतं, आपल्या पोटावर ताण पडतो. तर चला, ॲप्स याचे 3 सेट तर दाखवलं तुम्हाला. आता आपला कंटिन्यू मधला स्किपिंग आहे. स्किपिंगने पण काय होतं, स्टॅमिना वाटतो आणि एक्स्ट्रा जी चरबी कमी होती त्यांनी पण ॲप्सवर जोर पडतो आपला. तर चला, रेग्युलर मधलं आपलं स्किपिंग आहे, स्किपिंग मारू. ॲप्स वर्कआउटचे सेट कंप्लीट झाले आपले. तर आता आपण स्किपिंग मारणार आहे. स्किपिंग घेऊ. चल इकडं. चला, इथं तर मारता येत नाही, आपण इकडे स्किपिंग मारू. इथे एक मस्त जागा होती, प्लेन केलं तर. आता बघा इथं पण सिमेंटचं बनवून टाकलं. जागाच राहिली नाही आता आपल्याला वर्कआउट करायला. पहिले त्या ठिकाणी तिकडं आहे का बघू. इकडं मागं होती जागा, आहे वाटतं. थोडी फार असली स्किपिंग मारण्यापुरती आपले, तरी काम धकून जाईन आपलं. थोडा प्लेन सरफेस पाहिजे फक्त, बस. दिसत नाही करण्या.
हे जमंग का तिथे खाली तेच ना. हां इथं जमू शकतो. हाय थोडासा प्लेन सरफेस. तर बघू ट्राय करू इथं स्क्रीमिंग मारू. कारण की ह्याच्यावर मारलं ना तर हिल पेन व्हायची शक्यता आहे. टाचं दुखतं उलट. इथं मारलं ना काही होत नाही. तरी इथं हाय जागा चांगली थोडीशी. आपलं काम धंदा करून हे धंदा सेट होऊ राहिला. स्किपिंग मारले आपण. स्किपिंगचे 7 ते 8 सेट मारले आपण. 6 ते 7 सेट मारले 120 120चे. त्यांनी काय होतं पुढची पोट नाही का याच्यावर ताण पडतो पूर्ण याच्यावर ॲप्स आणि एक्स्ट्राची चरबी सगळी कमी होऊन जाते. तर आजचा वर्कआउट फक्त ॲप्स केला आपण कारण की दुसरा काहीच केलं नाही आपण त्याच्यामुळं. तर चला आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चालू हो राहिला 20,000 2 महिन्यात वसूल होऊन जाते लगेच. चला आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता
आणि आज तुम्हाला सांगितलं ते आयसिंग आणि मसाज हे हप्त्यातून एक दिवस आयसिंग एक दिवस मसाज झालीच पाहिजेत, तर तुमची पूर्ण बॉडी म्हणजे कोणता क्रॅम्प किंवा मसल इंजुरी होणार नाही तुम्हाला. ही गोष्ट नक्की काळजी घ्या. तर चला महिनाभर थोडंसं होईन आपलं. तुझ्याकडे पोरगं ठेवून द्यायला तर टेन्शनच नाही ना गाडीवर लागलं. डिझेल जळत नाही. जळत नाही म्हणजे आग नाही लागत. तर जायची तयारी करू आता आपण. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केलं ॲप्स वर्कआउट. ॲप्स वर्कआउट एक्स्ट्रा फॅट कसं कमी करायचं ते बघितलं आपण. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.